नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। खरं तर बघितलं सांगोला तालुक्यामध्ये जी नगरपालिकेची निवडणूक होती ती अगदी आपल्याला चुरशीची झालेली पाहायला मिळाली आणि त्याचं जो काय स्वरूप होतं तर ते देखील आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला। आता याच बरोबर सांगोला तालुक्यामध्ये जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो आखाडा असणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये जी काय राजकीय जी समीकरण असणार आहेत त्या कशा पद्धतीचे असणार आहेत, प्रत्येकाचा अजेंडा कशा स्वरूपाचा असणार आहे, खरं तर या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती घुटुकडे बंधू हे आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण खरं तर या सांगोला तालुक्यामध्ये त्यांची जी काही रणनीती असणार आहे तर ती कशा पद्धतीची असणार आहे या सर्व गोष्टींची खरं तर आपण चर्चा त्यांच्यासोबत या ठिकाणी करणार आहे। प्रथमतः घुटुकडे सर जर बघितलं नगरपालिकेची जी काही तोप होती ती आपल्याला थंड झालेली पाहायला मिळाली। यामध्ये राजकीय समीकरण जर बघितली तर महाराष्ट्रातली वेगळी आणि सांगोल्यातली वेगळी ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली। यामध्ये तुमचा सुद्धा उमेदवार खरं तर त्या ठिकाणी उभा केला होता, परंतु तुम्हाला एंड टायमिंगला ही निवडणूक जाहीर झाल्यामुळे तुम्हाला काही नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा करता आलेले नाहीत। तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी काही येणारी निवडणूक आहे तर त्या संदर्भात आता तुम्ही जे नियोजन केलेलं आहे ते कशा पद्धतीचं आणि सांगोल्यामध्ये तुमची जी काही राजकीय भूमिका असणार आहे कशी असणार आहे? नगरपालिकेला आम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला, त्यामुळं पूर्ण कॅन्डिडेट्स मिळू शकले नाहीत। जिल्हा परिषद पंचायत समितीला 7 जिल्हा परिषद सदस्य आणि 14 पंचायत समिती सदस्य हे आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे। दुसरी गोष्ट की चारही पक्षांचं एकमेकाशी साटोलोट हे आता उघड झालं, त्यामुळे जनता नाराज आहे आणि पैशावाल्यांनाच फक्त बिनविरोध केलं। तुम्ही गरिबाला केलं का बिनविरोध? दुसरी गोष्ट जे छोटे छोटे पक्ष होते त्यांना तुम्ही संधी दिली का बिनविरोध व्हायला? मोठ्या मोठ्या पक्षांनीच बिनविरोध केलं, त्यातलं पण पैसेवाल्यांनाच केलं, हे जनतेला कळलंय। त्यामुळे जनतेला आता जास्त ह्यांनी निष्ठा किंवा हे दाखवण्याची गरज नाही। लोक आमच्या बाजूला 100% उभे आहेत आणि इथनं आमचे सदस्य चांगल्या मताने निवडून जाणार आहेत। पण विकासाच्या दृष्टीने जो अजेंडा तुम्ही आता पंचायत समितीमध्ये तयार करणार आहे किंवा जिल्हा परिषद दृष्टीने तो कसा असणार आहे? प्रत्येक गावात सीसीटीव्ही, प्रत्येक गावात शौचालय, प्रत्येक गावात सुंदर अशा डिजिटल शाळा, प्रत्येक शाळा म्हणजे गावात व्यायामशाळा, हे जे काय आता नाही दिसत ते सगळं आम्ही इथनं पुढच्या काळात करणार आहे। जे काय काही ठिकाणी पोलीस स्टेशन्स आहेत पण तिथं कर्मचारी उपलब्ध नाहीत, तलाठी वेळेवर उपलब्ध होत नाहीत, मंडल अधिकारी वेळेवर नसतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या त्या विभागात ज्या त्या ऑफिस सरकारी ऑफिसमध्ये काही कर्मचारी कमी असतात त्यांचा जे काही विषय आहेत लोकांना सुखसुविधा मिळावी यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करणार। तर आपण एकंदरीत जर बघितलं तर त्यामध्ये तुम्ही या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरत असताना राजकीय जे काही डावपेच होते किंवा त्या संदर्भात नगरपालिकेमध्ये खरं तर तुमच्याशी काही चर्चा राजकीय नेत्यांची किंवा मंडळींची झाली होती की आपण आघाडी करूया किंवा काय अशा पद्धतीची? त्यावेळेस जे काही छोटे छोटे पक्ष होतं त्यांच्याशी आम्ही MIM असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, BSP असेल, स्वराज्य सेना असेल, असे अनेक छोटे छोटे पक्ष होते त्यांच्याशी आमची चर्चा त्या संदर्भात झाली होती। पण त्यांनाही कुठल्या तरी प्रस्थापित पक्षांनी सांगितलं होतं की तुम्हाला एखादी जागा देतो, तुम्हाला इथं जागा देतो, गुटुकडे बंधूच्या आघाडीत जाऊ नका, त्यांच्या ह्याच्यात तुम्ही संपर्कात राहू नका, असं देऊन त्यांना फोडलं आणि शेवटी त्या छोट्या छोट्या पक्षांना एक पण जागा दिली नाही यांनी। म्हणजे ह्या मोठ्या पक्षांनी छोट्या पक्षांना फसवण्याचं काम केलं। आम्ही प्रामाणिकपणे उमेदवार उभे केले, प्रामाणिकपणे उमेदवार लढवले, आता निकाल उद्या तुम्हाला कळेल। पण आम्ही फसवायची भूमिका कधी दाखवली नाही। ज्यांना शब्द दिले होते त्या पक्षांना त्यांनी काय दिलं मला सांगा? वंचित बहुजन आघाडीला दिली जागा का? BSP ला जागा दिली का? इथले जे काही दुसरे पक्ष आहेत छोटे छोटे त्यांना दिले जागाच दिल्या नाहीत। मोठे पवार साहेबांच्या पक्षाला जागा नाही, उद्धव साहेबांच्या पक्षाला इथं जागा दिली नाही। मग मग तुम्ही जे काही 2-3 नेते आहेत हे इथलं फसवणुकीचं राजकारण करतायत। आणि कशी फसवणूक करते वाटते? छोट्या पक्षांना अनिकेत भैयाचा फोटो कोणी वापरला? पवार साहेबांचा फोटो कोणी वापरला? उद्धव ठाकरे साहेबांचा पवार साहेबांचा फोटो कोणी वापरला? यांना संपवायला लागले तो। अनिकेत देशमुखांना संपवतेत वाटते। 98,000 मतदान घेतलेल्या माणसाचा जर इथं फोटो वापरत नसतील तर मग हे दोघं चौघ जण जे काय आहेत ते एकमेकाला संपवायच्याच भानगडीत आहेत ना। तुम्ही चौघं कोण आहेत? बापू गट आहे, आपले शेकापचे नेते आहेत, ते परत दीपक आबासाहेब आहेत, परत इकडे भाजपचे लोक आहेत, ही दुसऱ्यांना संपवायला लागलेत।
मग खरं बघितलं तर तुम्ही सांगितलं की अनिकेत देशमुख, परंतु अनिकेत देशमुखांच्या संदर्भात खरं तर बघितलं की 1-2 दिवसामध्ये सांगोला शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये चर्चा आहे की अनिकेत देशमुख जे आहे ती शेतकरी कामगार पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. बरोबर आहे ना. आबासाहेबांनी त्यांना दिलं होतं. 98,000 मतं मिळालेत. तुम्ही जे काही झालं होतं मागं, त्यांना तुम्ही संधी देणार आहे का नाही? त्यांना न्याय मिळणार आहे का नाही? त्यांना जर न्याय मिळत नसेल तर तुम्ही जे दुसरी लोक आहेत, आमच्यासारखी चळवळीत फाटकी लोक आहेत, ह्यांना काय ही लोक समजणार आहेत? म्हणून आम्ही ह्यांच्या पुढचं पाऊल टाकतोय. तुम्ही ज्या लोकांचं पक्षात वजन आहे त्या लोकांना तुम्ही संपवताय, म्हणून आम्ही आमचा फ्रंट वापरून जे नाराज लोक आहेत, ज्या त्या पक्षात पण नाराज आहेत, तसले मोठी मोठी लोक आम्ही घेऊन आघाडी करणार आहे. पण डॉक्टर अनिकेत देशमुख खरं तर बघितलं तर जी स्वर्गीय गणपत आबांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला होता 2019ला, तो खरा असेल वाटते तुम्हाला? अहो 100% होता. मला आबासाहेबांनी फोन केला, मी विधानसभेला अर्ज भरला होता. एक समाजाचा व्यक्ती म्हणून मी अर्ज काढला आणि अनिकेत भाईला त्यावेळेस पाठिंबा दिला होता. मग हे सगळं व्यर्थच झालं ना. म्हणून आम्ही आता तुम्ही बघताय 5 वर्ष अनिकेत झालं देशमुख- आरवाय सरांना उभा करून इथनं पुढचा आमदार आरवाय गुटुगडे सर आणि लोकसभेला मी स्वतः उभा राहून ह्या 3 माजी आमदारांच्या विरोधात आम्ही आहे. लोकसभेला 3 जण माझ्या विरोधात होते, 3 आमदार. नाही, आता पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनिकेत देशमुखांची फसवणूक कोणी केली वाटते? आता तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा डावपेच घरगुती विषय आहे. मी काय त्यांच्याबद्दल बोलायला मी काय त्यांचा प्रवक्ता नाहीये. त्यांचा आणि माझा कुठलाही संबंध नाही अनिकेत भाई यांचा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली की एखाद्या माणसाला मतं मिळालेत तरी त्यांचा फोटो कुठं वापरला जात नाही. मग एवढ्या लेवलवरती हे घाण राजकारण करत असतील 3-4 जण तालुक्याचे नेते, तर आमच्यासारख्यांचं काय, चळवळीतल्या लोकांचं सर्वसामान्य काय? कार्यकर्त्यांची गळचेपी ह्यात झाली असं वाटतं ह्या राजकीय किंवा प्रस्थापित राजकारण्यांकडून? 100%. बरं. तुम्ही अगोदर कशी? काय स्टेटमेंट दिलेत बघा एकमेकांविरोधात, नंतरचे बिनविरोध स्टेटमेंट बघा. ह्या गोष्टीहून तुम्हाला लक्षात येते. तुम्ही स्टडी करा 15 दिवसाचा. मग आता जिल्हा परिषदेची रणनीती तुमची काय असणार? हे 4 जरी बिनविरोध झाले आणि एकमेकाच्या गळ्यात गळे जरी यांनी घालून एक एक उमेदवार द्यायचा ठरवला बिनविरोध, तरी न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आणि छोटे छोटे पक्ष मिळून आम्ही ह्यांच्या विरोधात मोठं पॅनल उभा करून ह्यांच्या जेवढ्या शिटा द्या, ह्या 4घांच्या जे काही एकत्रित शिटा हे करणारच आहेत. मी आज सांगतो, मागच्या वेळेस मी तसं बोललोच होतो की ही लोक 4 जण बिनविरोध खेळणार आहेत. त्यांच्या सगळ्या शिटा पाडून आमचे उमेदवार निवडून येणार. मग सांगोला नगरपालिकेमध्ये तुम्ही तुमच्या शिटा का लावल्या नाही? आम्ही अपक्ष काय उभा केले होते, त्याच्यात पण त्यांनी धमकी देऊन इकडं तिकडं मॅनेजमेंट करून त्यांना काय अडचणी देऊन त्यांचे अर्ज विड्रॉल करून घेतलेत. मग म्हणजे कार्यकर्ते दबावाला बळी पडले का? आता कसं असतंय, काही लोकांचे प्रॉब्लेम्स असतात, काय मदत केलेली असती, काही लोकांचं एकमेकांशी जुने संबंध असतात, कोणाला सुकृतचा शब्द दिलेला आहे, काही ते भूलथापा देतात. मी तुला हे करतो आणि ते लोकांना त्या वेळेस त्यांची मेंटॅलिटी आता जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला जर अशी सिच्युएशन झाली तर तुमचं पॅनल टिकल का मग? आता आम्ही खंबीर लोक काढायला लागलोय, जे आम्ही चाललेत लोक की ह्या 3-4 जे प्रस्थापित आहेत ह्यांना न भिणारे आणि ह्यांना विरोध करणारी लोक आम्ही काढलेत. ते लोक एकही माणूस अर्ज माघार घेणार नाही. त्या पद्धतीचं आम्ही चाळण लावले. 5 वर्ष झालं आमची चाळण आहे, त्यातनं ती माणसं शोधून काढली. तर आपल्यासोबत हे इंजिनियर घुटुगडे होते आणि खरं तर बघितलं तर आता आपल्यासोबत त्यांचेच विधानसभा लढवलेले घुटुगडे बंधू हे देखील आहेत. सर, बघितलं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये जी काही समीकरण होते ते आपण सर्वांनीच बदलताना पाहिले. मग आता सरांनी सांगितले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो काही अजेंडा आहे तो आम्ही ठरवलेला आहे. पण लोकांमध्ये एक चर्चा आहे की तुम्ही फक्त पोपटपंची करताय. ह्या गोष्टीवरती तुम्ही कसं बघताय? आता लोक लढवली तर म्हणते ह्यांच्यात दम नाही आणि लढवली तर म्हणते पोपटपंची करतात. म्हणजे आता लोकांना ह्या 3 नेत्याची दलालीच फक्त करायची आहे का? एखादा रोजगार करणारा ऊसतोडीवाला विधानसभेला किंवा जिल्हा परिषदेला पंचायत समितीला उभारलेला नको आहे का? म्हणजे ही तिन्ही नेतं ह्यांनी घराणीशाही चालू केली. आता बघा बरं, जवळा गटात कोणाला उमेदवारी जे केली, यश साळुंके, तिकडं बापूंचा पोरगा गुलाला लावून बसलेला आहे. त्यानंतर इकडं बाबासाहेब देशमुख लागले स्वतःच हे करायला. मग आता ह्याच्यामध्ये तर प्रामुख्याने सांगितले की लोकांचा जो प्रश्न आहे नेमका की पोपटपंची सारखं तुम्ही फक्त बोलता, तुमची चळवळ काय नेमकी? कसं आहे, राजकारणामध्ये बोलल्याशिवाय चळवळ होत नाही,
चळवळ एका ठिकाणी बसून होत नाही. लोकांच्या समस्या सोडवणं, त्यांना धावून जाणं आणि सध्या तर कुठलाही हे करायचं असेल तर बोलावं हे लागतं. तशा पद्धतीनं केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ह्या तिघांच्या बरोबर आमचं कॉम्पिटिशन नाही. लोक आमच्या बरोबर आहे. आणि तुम्हाला जी लोक म्हटली असतील जे पोपटपंची करतात ती लोक प्रस्थापित पक्षांचे दलालच म्हटले असतील, बाकीचं कोण म्हणत नाही. लोकांमध्ये जे आहे तुम्ही प्रामुख्याने जाऊन चळवळाची केली अशी कोणती कोणती काम आहे ते? चळवळ आम्ही धनगर समाजासाठी पंचायत समितीच्या ह्याच्या समोर आमच्यावर केस सुद्धा पडली, धनगर समाजाचं आरक्षण. त्यानंतर अपंग जे प्रहारची क्रांती होती त्यावेळेला शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावी, अपंगांना अनेक सेवा सुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी वासूद चौकामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन केली, गिरडीमध्ये शेतकरी आंदोलन केलं. अशा या पुढाऱ्यांनी कुठलं आंदोलन केलंय सांगा की? स्वतःच्या पोटावरती मलिदा वडण्या एवढंच आंदोलन केलंय ना. त्यांना टीका करणं, त्यांच्यावर बोलणं, आपण काय त्यांचे प्रवक्ते नाही. आपण आपलं काम करत राहायचं आणि पुढे जायचं. पण आता जर बघितलं यामध्ये प्रामुख्यानं जी सांगोला तालुक्यात राजकीय घडी होती तर त्यामध्ये दीपक आबा असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर माजी आमदार शहाजी बापू पाटील असतील, आमदार बाबासाहेब देशमुख असतील, यामध्ये प्रामुख्याने हे 4 दिग्गज नेते आणि सर्व जे काही छोटे छोटे पक्ष होते ते खरं तर एका बाजूवरती होते. यामध्ये तुमचा निभाव कुठंच लागलेला नाही. मग ह्या गोष्टीवर कसं बघता? आमचा निभाव, आम्ही अर्ज भरणं, या वातावरणात टिकून राहणं हा आमचा विजयच आहे. खरं तर लोकांना ह्या 4 पण नेत्यांनी एकच असताना वेगवेगळं आहे म्हणून भुलवलं. लोक ज्याच्या त्याच्या मागं गेली आणि इलेक्शन झाल्यानंतर बापूंचं स्टेटमेंट बघा, तुमचं आमचं वैर संपलेलं आहे, ते इलेक्शन पुरतच होतं. म्हणजे आबाजन बापूचं वैर राहिलं नाही, बाबासाहेबाजन बापूचं वैर राहिलं नाही. म्हणजे वैर तुमचं कोणाबरोबर आहे? जनतेबरोबर आहे का? जनतेला भूल थापा मारून वोट घेण्यासाठी वैर आहे का? जनतेला जवळजवळ 3-3 एकर क्षेत्र, त्यांचे प्लॉट कर्ज उचलायला लावणं, लोकांना वाटणं, त्यांची घरं जाळणं, ह्याच्यासाठी वैर आहे का? मग आता यामध्ये एक प्रामुख्यानं दबक्या आवाजामध्ये लोकांमध्ये चर्चा आहे की घोटुकडे बंधू जे आहेत ते खरं तर भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आणि त्यांना जी काय आर्थिक वाटाघाटी किंवा आर्थिक जी काय पुरवठा आहे तो भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब जे एरंडे मालक म्हणून जे सगळ्यांना माहीत आहेत ते पुरवत आहेत. ह्या गोष्टीकडे कसं बघताय? हे बघा, जे कोण म्हणतात त्यांना माझं खुलं आव्हान आहे. माझ्याकडे आत्ता सुद्धा 22 लाखाची क्रेटा गाडी ही जनतेनं दिलेली आहे, कामासाठी दिलेली आहे ना. बाळू एरंडेंनी दिलेली, असे आम्ही भरपूर बाळासाहेब नावाची व्यक्ती आमच्या सोबत आहेत. रोज आम्ही त्यांच्या सोबत जातो. नक्की कुठल्या बाळासाहेबांनी असं म्हटलेत, कोणता बाळासाहेब निधी पुरवतोय हे आम्हाला माहित नाही ना. असं जर कोण आम्हाला निधी पुरवत यावं, फेस टू फेस यावं, त्यानं मिटिंग लावावी, चर्चा करावी, कुठं कोण पुरवतंय हे आपण बघू. जनतेत एकच पत्रकार परिषद घेऊ ना, तुम्हाला बोलवू, आम्ही आमंत्रित करू. आता यामध्ये जर तुमचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अजेंडा ठरलेला आहे आणि तुम्ही त्यामध्ये उतरणार देखील आहे, पण यामध्ये जर प्रामुख्यानं बघितलं तर जो तुमचा धनगर समाज आहे, जो धनगर चळवळीमध्ये जे तुम्ही सांगता वारंवार की धनगर चळवळीमध्ये जी काही लोक आहेत ते आमच्या सोबत असणार आहे, ही जिल्हा परिषदेमध्ये मग डॉक्टर बाबासाहेबांच्या पाठीमागे जातील की तुमच्या पाठीमागे येतील? आता हे बघा, ही सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील आता जनता शेका पक्षाच्या पाठीमागं होती. शेका पक्षाच्या पाठीमागं कधीपर्यंत होती? भाजपच्या वळचणीला शेका पक्ष बांधून ठेवला. वळचणीला म्हणजे काकत, बरोबर, काकत बांधून. मग काकतली गोष्ट कधी दिसते का? नाही. म्हणजे शेकाप राहिलायच कुठं? 100% लोक आता घोटुकडे बंधू हा त्यांना पर्याय आहे. शेकाप पण संपला कशामुळे वाटते? शेकाप हे भाजपच्या वळचणीला बांधल्यामुळे संपला ना. लोकांना भाजप पक्ष नकोय, नकोय त्याच्या खाली नेऊन बांधला. मग लोकांना आता विषय काय झाला? घोटुकडे. न्यू राष्ट्रीय समाज पार्टी उद्याच्या झेडपी पंचायत समिती मोठ्या ताकदीनं लढतील. लोक म्हणतील अजून पैसे घेतले. अरे आम्ही कुणाचंही पैसे घेत नाही. लोक आम्हाला उद्याच्या इलेक्शनला करोडोनं मदत करणार आहेत, करोडोनं. आणि या तुम्ही कधी पण हे करा, लोकांची तुम्ही सांगितलं की शेकाप खरं तर संपवलं, पण यामध्ये म्हणजे कोणत्या राजकीय नेत्यांकडून हा पक्ष खरं तर फोडला किंवा हा संपवला असं वाटतं तुम्हाला? आता मला सांगा, शेकाप जर पक्ष जर उमेदवारी करायची होती
तर शेकापच्या एबी फॉर्मवर करायचे होते ना. भाजपचा पाठिंबा घ्यायचा पाहिजे होता. कोणताही पक्ष विकासासाठी पक्ष कोणाला घेत- पक्ष कुठल्या सांगोले तर राजकीय नेत्याकडून संपवण्याचा प्रयत्न केला असं वाटतंय. हे बघा, शेकाप या पक्षाला वाळवी लागलेली आहे. बरं. आता दीपक आबा म्हणतात की माझी आणि शेकाप पक्षाची युती आहे. ही युती नाही, खरं तर शेकाप पक्ष आता फुटायचं काम चालू झालेलं आहे. म्हणजे संजय राऊतनं जसा उबाटाला पेच पाडला, तसं आता शेकाप पक्ष दीपक आबा हा 99% फुटलेला आहे. सगळं कार्यकर्तं, सगळं पंचायत समिती सदस्य, सगळं जेडपी सदस्य दीपक आबाच्या बाजूने आहे आणि 100% उद्या जनतेला पर्याय मग पक्ष कुठून दीपक आहे? आबांनी फोडला वाटतंय. हा शेका पक्षाला जी काय आता फोडण्यामध्ये काम दीपक आबांनी केला. अहो फोडलाच घेऊ, दीपक आबांनीच फोडला की. मग त्यांनी तर का फोडू नये, त्यांनी आमदार का होऊ नये. मग आता पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? हे बघा, 2029 ला घोटुकडे या तालुक्यातून आमदार असतील. मी स्वतः ऊसतोडी केल्या, माझ्या आई वडिलांनी ऊसतोडी केल्या, रोजगार केलंय, वीटभट्टीत कामाला गेलोय, सगळी कामं केली ती. त्यामुळं गरिबी जवळनं बघितल्या, गरिबी अनुभवल्या. त्यामुळं गरीब माणसाच्या मदतीला धावून जाणं हे घोटुकडे बंधूंचं कार्य आहे. न्यू राष्ट्रीय समाज पार्टीतल्या कोणत्याही व्यक्तीला, इतर प्रस्थापित नेत्यांनी जर धमकी, केसाला धक्का जरी लावला तर 100% सामोरं जावं लागल. तर आपल्यासोबत हे खरं तर घुटुकडे बंधू होते आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो काय आखाडा असणार आहे तो कसा असणार आहे, येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांचं राजकीय समीकरण कसं असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जी काही प्रामुख्याने असणारा अजेंडा आहे तो देखील त्यांनी या ठिकाणी समोर ठेवलेला आहे. अशाच पद्धतीच्या सर्व घडामोडी लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. धन्यवाद.